अरे थांब, या मेंढ्या नाहीत, साक्षात मामा आहेत. बाळूमामांची सत्यलीला, मातीचा झाला सुवर्ण भंडारा. अरे जगा, ज्याला तुम्ही केवळ मेंढरांच्या पायाखालची धूळ समजता, तो माझ्या मामांच्या चरणाचा दैवी प्रसाद आहे. लोक म्हणतात की मेंढरं तर सगळीकडेच असतात, मग बाळूमामांच्या मेंढरांमध्ये असं काय विशेष होतं? तर ऐका, हे बाळूमामांचे मेंढर म्हणजे साक्षात अष्टाक्षरी शक्तीचा आणि महादेवाच्या गणार्थाचा प्रवाह होता. बाळूमामांच्या मेंढरांच्या पावलातून उडणारी धूळ ही साधी धूळ नव्हती, तर ती भक्तांसाठी अमृताचं रक्षण कवच होती. प्रसंग असाच एकदा सत्य घडला होता. बाळूमामा आपल्या अफाट मेंढरांचा कळप घेऊन एका दुर्गम गावातून चालले होते. ते गाव भीषण दुष्काळाने आणि एका अनाकलनीय रोगाने होरपळत होतं. लोकांच्या मनात मृत्यूची भीती होती आणि डोळ्यात हतबलता. जेव्हा मामांचा हा दिव्य कळप त्या गावातून निघाला, तेव्हा मेंढरांच्या खुरांनी जमिनीवरची माती हवेत उडू लागली. पण तिथे उपस्थित असलेल्या हजारो लोकांनी काय पाहिलं? जी धूळ उडत होती तिचा रंग काळपट न राहता अचानक पिवळा धमक झाला. लोक आश्चर्याने आणि थरकापाने बघत राहिले. वाऱ्यासोबत उडणारी ती माती नव्हती, तर साक्षात हळद म्हणजे भंडारा होता. मामांनी आपल्या हाताने एका मेंढराच्या अंगावरून मायेने हात फिरवला आणि त्यांच्या हातामध्ये पिवळा धमक अस्सल भंडार जमा झाला. मामा त्या दिवशी कडक आवाजात गरजले, अरे वेड्यांनो, ही धूळ नाही, हे तुमच्या आयुष्यातलं दुःख आणि रोग संपवणारं दैवी औषध आहे. माझ्या मेंढरांच्या पायाखालची ही माती कपाळाला लावा, तुमचं नशीब उजळल्याशिवाय राहणार नाही. ज्या आजारांना जगातील मोठमोठे डॉक्टर थकले होते, ते आजार मामांच्या त्या एका चिमूटभर भंडाराने पळू लागले. बाळूमामांच्या या मेंढरांनी जिथे पाऊल ठेवलं तिथे भंडार उडाला, आणि जिथे भंडार उडाला तिथला काळोख कायमचा संपला. मामांनी कधीही बाजारातून हळद आणून भंडार उधळला नाही. त्यांच्या शुद्ध भक्तीने आणि मेंढरांच्या निस्वार्थ सेवेने मातीचं सुद्धा सोनं होत होतं. ही केवळ गोष्ट नाही, तर बाळूमामांच्या हजारो भक्तांनी घेतलेली जिवंत प्रचिती आहे. लक्षात ठेवा, बाळूमामांचा हा पिवळा भंडार म्हणजे केवळ एक रंग नाही, तर तो मामांनी त्यांच्या भक्तांना दिलेलं विजयाचं लेणं आहे. ज्या कपाळावर मामांचा हा पिवळा भंडारा चमकतो, त्याच्या पाठीशी साक्षात आदमापूरचा राजा काळजाची ढाल होऊन उभा असतो. आजही बाळूमामांचे मेंढर चालले की भंडारा उडतो, आणि जिथे हा भंडारा उडतो तिथे कसलीच उणीव राहत नाही. आणि मामांच्या या सत्यावर तुमचा विश्वास असेल तर या दिव्य महिन्याचा साक्षीदार व्हा. मामांचा हा भंडार घराघरात आणि मनामनात पोहोचलाच पाहिजे, कारण ही भक्तीची ताकद आहे. बाळूमामांच्या चरणी नतमस्तक होऊन म्हणा, बाळूमामांच्या नावानं सांग भलं.